बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। मकर संक्रांतीच्या पवित्र सणानिमित्त देगलूर शहरात सामाजिक शुभेच्छांसोबतच राजकीय हालचालींनाही वेग आल्याचे पाहायला मिळत आहे। मकर संक्रांतीच्या दिनानिमित्ताने रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वतीने देगलूर शहरातील जनतेला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी बोलताना त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत जनतेने दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले। यासोबतच येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवणार असल्याचे संकेत देत त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष इशाराही दिला। जनतेचा पाठिंबा आमच्यासोबत असून येणाऱ्या निवडणुकांमध्येही हेच चित्र दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच आज देगलूर शहरातील माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरसाटवार यांच्या मकर संक्रांती स्नेहभोजन कार्यक्रमाला शहरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले। या पवित्र मकर संक्रांतीच्या निमित्ताने NCN न्यूज टीव्हीकडून देगलूर शहरातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। अशाच स्थानिक, राजकीय आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, NCN न्यूज टीव्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता मकर संक्रांती दिनानिमित्त मोगलाजी अण्णा शिरसाटवार माजी नगराध्यक्ष त्यांच्या शेतामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि आपण पाहू शकता आज आमच्यासोबत त्या ठिकाणी रामदास पाटील सुमठाणकर आहेत जे स्नेहभोजनासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मकर संक्रांती दिनानिमित्त आज त्यांच्याकडून शुभेच्छा सुद्धा जनतेसाठी घेणार साहेब काय सांगाल? मकर संक्रांतीच्या देगलूरवासियांना मी आणि माझ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सर्व पदाधिकाऱ्याकडून पक्षाकडून सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ही संक्रांत या आयांमध्ये ज्यावेळेस संक्रमण कालावधीतल्या उत्तरार्धामध्ये पृथ्वीच्या अनेक सण उत्सव साजरे होत असतात आणि या आयानातून पृथ्वीचं ज्यावेळेस स्थित्यंतर होतं त्याचप्रमाणे या शहरवासियांच्या, ग्रामीणच्या आणि संबंध जिल्ह्यातील जनतेच्या आयुष्यामध्ये दुःखांचे प्रसंग दूर जाऊन आनंदाचं प्रसंग या ठिकाणी यावं, मनातली कटुता दूर व्हावी आणि या मकर संक्रांतीच्या अनुषंगाने या सणाच्या शुभमुहूर्तावरती सर्वांनी मतभिन्नता सोडून गुण्यागोविंदानं सामाजिक सलोखा, शांतता या दृष्टीनं राहण्यासाठी, समाजातली शांतता कायम राहण्यासाठी सर्वांना माझ्याकडून, माझ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून सर्वांकडून मनस्वी शुभेच्छा। राजकीय हेतूतून आता तुम्हाला एक प्रश्न करताना की ह्या वर्षीची जे नगर परिषदेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये आपल्या या ठिकाणी ज्या वेळेस सत्ता होती ह्यावेळेस सत्तेत येऊ शकल्या नाही अशा पद्धतीची निवडणूक घडली, काय म्हणत? नाही, राजकारणामध्ये निवडणूक ही एक प्रक्रिया असते। त्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठा राजा असतो मतदार आणि मतदार राजांच्या हाती सर्व कौल असतो आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही सत्तेच्या विरोधात अनेक दिग्गज शक्ती आमच्या विरोधात असताना आम्ही अत्यंत नियोजनबद्धरित्या ही निवडणूक लढलो। आमचा काठावर निसटता अध्यक्षांना पराभव झाला, परंतु या ठिकाणी 12 पदाधिकारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला नगरसेवक या ठिकाणी जनतेने निवडून दिलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी एखाद्या पराभवानं किंवा एखाद्या विजयानं फार खचून जायचं नसतं किंवा फार उन्माद करायचं नसतं। लोकशाही प्रक्रियेमध्ये सातत्य पाहिजे आणि ते सातत्य टिकवण्याची परंपरा साधारणतः 140 वर्षापासून या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला आहे। मुळातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची उत्पत्ती ही या भारताला स्वतंत्र करण्यासाठी, गुलामीतून दूर करण्यासाठी आणि या भारतवर्षातील जनतेंना विकास, मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी या संघटनेची स्थापना त्या काळात झालेली आहे। अशा वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे निरंतर चालणारी पक्ष आहे। अशा अनेक अपडाऊन चालत असतात। या ठिकाणी सत्तेत जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आलं आणि पदग्रहण सोहळाचा कार्यक्रम घेण्यात आला त्याच्यामध्ये आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी असं वक्तव्य केलं की यावेळी जनतेने चुनचुन के मारा असं म्हणून म्हणलं। नाही, तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला आमच्यासारख्या नौक्या खेळाडूला हरवण्यासाठी तुम्हाला अजित पवारांना आणावं लागलं, तुम्हाला सुनील तटकरेंना आणावं लागलं, तुम्हाला भास्करराव पाटील खतगावकरांना बसवावं लागलं, तुम्हाला मुस्लिमांचं ध्रुवीकरण करण्यासाठी नवाब मलिकांना आणावं लागलं, तुम्हाला त्याचबरोबर अनेक दिग्गज नेत्यांना या ठिकाणी पाणी भरावं लागलं। चुन की लोकांनी कुणाला मारलं हे जनता माहिती आहे। आज या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येनं लोक जे आम्हाला भेटायला येतात म्हणजे लोकांच्या मनामध्ये जनाधार आमचा आहे। तुम्हाला निवडून येण्याची शाश्वती बिलकुलच नव्हती,
म्हणजे तुमचीच लोक स्वतः म्हणत होते की या नगरपालिकेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नगराध्यक्ष होणार आहे. ठीक आहे, काठावरती 122 मतानं म्हणजे राज्याचा उपमुख्यमंत्री देगलूरला ठाण मांडून बसतो, याच्यातच आमची जीत आहे. त्यामुळे आम्ही सामान्यपणाने लगान पिक्चरसारखी आम्ही टीम घेऊन या ठिकाणी लढलो आणि एखाद्या निवडणुकीने कोणी राजा आणि कोणी फकीर बनत नसते. या महाराष्ट्राचा दक्षिणेचा जो प्रवेशद्वार आहे हा तेलंगणाचा, तो महाराष्ट्राचा प्रवेशद्वार हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, बालेकिल्ला राहील. देगलूर शहरामध्ये या ठिकाणी नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये नवाब मलिक जरी आले असले तरी मुस्लिमच्या मतदारांचं ध्रुवीकरण झालं नाही. 70% मतदान मुस्लिम समाजानं काँग्रेस पक्षाला केलं. नाही, 70 नाही आहे, 86% मुस्लिम मतदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पाठीमागं होता. दलित समाज होता, सर्व समाजातले सामान्य वर्ग आमच्या पाठीमागं होता. पण त्यांना ध्रुवीकरण करायचं होतं. अनेक प्रयोग या देगलूरवरती झाले, अनेक प्रयोग केले, तुम्ही सर्वजण मीडियाने पाहिले. म्हणजे एखाद्या मतानं जिंकणं आम्ही मान्य केलं, आम्ही नम्रपूर्वक जनतेचा कौल मान्य केला, आम्ही नम्रपूर्वक आमचा पराभव मान्य केला. पण हारण्यातली जी मजा, ते म्हणतात ना, तुम्हारे जीतने के चर्चे से भी ज़्यादा हमारे हारने के चर्चे गाँव में ज़्यादा थे. बरोबर आहे. त्यामुळं तुम्हाला फार पाणी पाजलं. येणाऱ्या काळामध्ये झडपी इथं विधानसभा आहे, लोकसभा आहे, आगे आगे होतो, देखो होता आहे का. देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुमची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपली काय रणनीती असणार आहे? तुम्ही याचा पलटवार कसा करणार आहात, काय सांगा? तुम्हाला आत्ता सांगितलं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा गावागावात मतदार आहे, गावागावात कार्यकर्ता आहे. फक्त त्या कार्यकर्त्यांना एकत्रीकरण करून पुढे जाणं आवश्यक आहे. ज्यावेळी निवडणुका लागल्या त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरती या ठिकाणी लोक हसत होते, पण त्यांना जिंकण्यासाठी तोंडाला फेस येईपर्यंत आम्ही पळवलं, गल्लीनं पळवलं. थोडा मतदारांना ह्याचं बदला म्हणता येणार नाही आहे. आम्ही कुणाच्या मुळातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे द्वेषाचं राजकारण करत नाही आहे, प्रेमाचं राजकारण करते. हमने मोहब्बत की दुकान खोल रखी आहे, नफरत की दुकान नाही खोली आहे. ग्रामीण भागात आम्ही जाऊ, आपल्या सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समिती तुम्ही बघा, आगामी काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ताब्यामध्ये राहतील. आणि शहरामध्येही जी सत्ता आलेली आहे, आम्ही शहराच्या विकासासाठी, शहराच्या भल्यासाठी, सामाजिक शांततेसाठी, सलोख्यासाठी आम्ही विरोधी पक्षनेता म्हणून त्यांना भक्कमपणाने साथ दिली. पण देगलूर 1700 मतदान आम्हाला दिले, 14,900 मतदान विरोधकांना आहेत. 200 मतानं कोणी संपलन जिवंत राहिलं होत नसतं. आमचा पराभव 1,500, 2,000, 3,000, 4,000 नंतर झाला असता आम्ही समजलं असतं की लोकांनी आम्हाला नाकारलं. 14,700 जर मतदान, इतक्या मोठ्या मतदारांचं आमच्यावरती उत्तरदायित्व आहे, इतक्या मोठ्या मतदारांची आमच्यावरती जबाबदारी आहे आणि इतका मोठा वर्ग आमच्या पाठीमागे आहे. आजही त्यांच्या जिंकल्यानंतर त्यांच्या घराला कोणी 2 माणसं फिरकत नाही आहेत. तुम्ही या ठिकाणी बघा, आजही हजारोच्या संख्येनं लोक येत आहेत, भेटत आहेत. ते कशाचं प्रतीक आहे? लोकांचं प्रतीक आहे. संख्यात्मक जाऊ नका तुम्ही, संपर्कात्मक आणि गुणात्मक जर गेले तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देगलूरमध्ये अभेद्य आहे आणि अभेद्य राहील. यावेळेस पराजय होण्याचं मुख्य कारण काय असेल तुमचं या ठिकाणी काँग्रेस पक्ष? नाही, थोडंसं आम्हाला काही समाजातून मतदान जे आम्ही अपेक्षित धरलं होतं ते मतदान आम्हाला मिळालेलं नाही आहे. अंतर्गत त्यांच्या काही मतभेद मनभिन्नता होती, त्या ठिकाणी आम्हाला काठावरती 100-125 मताचा फरक इकडे तिकडे पडला. आम्ही ते मान्यच करतो आणि बाकी सर्वच ठिकाणी आम्हाला मतदान चांगलं, सर्व समाजात चांगलं मतदान मिळालं. काही 1-2 ठिकाणी आम्हाला ते म्हणतात ना, चिराग घर में ही लगी थी, आग घर में ही लगी थी, बाहेरचा काही विषय नव्हता. काही जेव्हा घरात आग लागली होती त्यावेळेस तुम्ही त्याला पाणी टाकून विझण्याचं कारण का शोधलं नाही? आणि तुमचे जे निष्ठावंत कार्यकर्ते ते ऐन वेळेस निष्ठतले, निष्ठताना तुम्ही त्यांना का धरून बसले? नाही, निष्ठावंत कार्यकर्ते गेले आले असं नसतं. जो जाणार आहे तो एका रात्रीत कधीच जात नसतो. तो 2-3 महिने डोक्यात त्याच्या पाप ठरलेला असतं. तो जाणार आहे ना, तो असं रात्रीतून जात नसतो. तो ऑलरेडी भेटतो, संपर्क करतो, काही मिळतंय का पाहतो. तो 2-3 वर्ष धोका द्यायच्या मूडमध्ये असतो. त्यामुळे किंवा मग त्याचा काही इंटरेस्ट असतो. निष्ठावंत गेले काही फरक पडला असा नाही आहे. जी निवडणूक आम्ही काठावरती पराभव झाली त्याचं कारण असं निष्ठावंत किंवा कोणी निष्ठून गेले, घरात आगलेले असं नाही. मतदार राजा हा शेवटी मतदानाच्या शेवटच्या वेळेपर्यंत तो कुणाला मतदान करतो हे देगलूरकरांना उमजलं नाही. जाणारे कार्यकर्ते ते स्वतः श्रेय घेतात की आम्ही गेल्यामुळे तिकडे पराभव झाला असं. बेगाने के शादी में अब्दुल्ला दिवाना होता है. तिला आता अशा त्यांना त्यांच्या घरचं मतदान पडत नाही, त्यांनी काय सांगावं. आता तिथं जाऊन करावं ना. त्यांच्यामुळे जर सत्ता आली मग अजित पवारांना, सुनील तटकरेंना, भास्करराव पाटलांना, रुपाली चाकणकरांना, नवाब मलिकांना देगलूरला यायची गरज नव्हती. एवढं पायपीट करत महाराष्ट्राच्या कोपऱ्यात आले, हे एवढे बहादर होते
याची काय गरज होती? इथंच एवढे मोठे नेते होते ना. आता आपले तुमचे 12 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले, ते सत्तेत आल्यानंतर आता जे तुम्हाला निधी लागणार आहे, ज्या पद्धतीनं प्रभागाचा विकास होणार आहे, ते होईल असं वाटते का? 100% होईल. निधी हा काही सत्ताधाऱ्यांना विरोधकांनाच नसतो. या ठिकाणी मागचे नगराध्यक्ष आमचे मोगलाजी अण्णा शिरसेटवर कुठल्याही सत्तेत पक्षात नसतानाही 100 कोटी रुपये निधी आणला. मला स्वतः मंत्रालयाचा 12 वर्षाचा अनुभव आहे, प्रशासनाचा 11 वर्षाचा अनुभव आहे, पक्षाचा अनुभव आहे. त्यामुळं निधी कुठून आणायचा, कशासाठी आणायचा, किती आणायचा, कसा खर्च करायचा, प्रशासन कसं चालवायचं, ह्याच्यातला मी हुकमी एक काय. त्यामुळं आम्हाला माहिती आहे आमच्या प्रभागात कसे कामं करायचे. आणि शहर ही आमची घटक आहे. मी प्रभाग म्हणून विभागणी करत नाही, पूर्ण शहराचा विकास व्हावा अशी आमची रास्त इच्छा आहे. त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी नवीन जाहीर होणार आहे असंही चर्चा होऊ लागलेली आहे, काय सांगता? पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे. अद्यापर्यंत त्या काही कमिटीत मी नाही आहे. सध्या मला नांदेड महानगरपालिकेची जाहीरनामा आणि 2 प्रभागाची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळं मी सध्या उद्या मतदान आहे, त्या प्रक्रियेत मी व्यस्त आहे. कार्यकारिणी करणं हा पक्षश्रेष्ठीचा आणि जिल्हाध्यक्ष आणि खासदार साहेब आणि प्रदेशाध्यक्षांचा निर्णय आहे. त्यावेळेस कळलं आम्हाला. कार्यकारिणी जाहीर झाली तर तुम्हाला या ठिकाणी कोणता पद देण्यात येणार याच्याबद्दल काही चर्चा? मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं, अल्पकाळ राष्ट्रवादीत काम केलं. मी महाराष्ट्राचा एका सेलचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं. त्यामुळं मी महाराष्ट्रभर पालथं घातले, प्रदेश पालथं घातले. आता त्यामुळं मी एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी काम करतो. पदापेक्षाही मला कोणती तरी पक्षाने जबाबदारी देणं आवश्यक आहे. त्यात संघटन कौशल्याची जबाबदारी दिली तर अतिउत्तम आहे. नाही जर जबाबदारी दिली तरी या भागामध्ये देगलूर, इकडला मुखेड, बाराळी, एकलारा, सगरोळीपर्यंतच्या या भागामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भक्कम करण्याच्या दृष्टीनं दिवस रात्र मी मेहनत करणार. जे तुम्ही कटिबद्ध राहून ज्या पद्धतीने संघर्ष करून नगर परिषदमध्ये लढत लढलात आणि येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही खंबीर आहात, तर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तुमचा विचार केला पाहिजे आणि तुम्हाला कोणतं तर पद दिलं पाहिजे अशी जनतेमध्ये चर्चेला सुरू आहे. असं काही नाही आहे. पदामुळंच काम करावं असं काही नाही आहे. पद मिळाल्यावरच तुम्ही पक्षाचं काम करावं किंवा पद असलं तरच तुम्ही काही संघटन करताय, साफ चुकीचं आहे. देगलूर नगरपालिकेमध्ये आम्ही काम करताना आमच्याकडे कुठलं पद होतं? आम्ही सर्व जीवाभावाचे दोस्त, मित्र, सिनियर, ज्युनियर, ज्येष्ठ लोक आम्ही एकत्र करून एक मोठ बांधली आणि मोठ बांधून आम्ही चांगल्या ताकदीनं सामोरे गेलो. त्यामुळं पक्षश्रेष्ठींना मागायची गरज नाही आहे. पक्षश्रेष्ठी तुमचं काम बघून तुम्हाला योग्य ठिकाणी प्लेसमेंट देते, फक्त तुम्ही वाट पाहायची असते. त्यामुळं आणि त्यात मी भारतीय जनता पार्टीमध्ये 2006 बूथ 1485 गाव. मला माहिती असतील की भूपेंद्र यादव भारतीय जनता पार्टीतले संघटनेचा बाप मानला जातो. संजय कोडगे असतील, त्यांच्या हाताखाली मी काम केलेलं संघटनेचा कार्यकर्ता. त्यामुळे मला माहिती आहे बूथ संघटन कसं, बूथ प्रमुख कसे, गावात निष्ठावंत कसे, जुन्यांना कसे संपर्क, नवीनला कसे संपर्क, स्ट्रॅटेजी कशी आखायची असते. आम्ही अत्यंत योग्य सुयोग्य पद्धतीनं संघटन करू आणि ताकदीनं आणि तांत्रिकदृष्ट्या निवडणुका लढू भविष्यातल्या.